नमस्कार सर्वांना, मी विजयलक्ष्मी बनसोडे. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर इथं मी मेथीचे पराठे केले होते सकाळी डब्याला मुलीच्या. तर मी रात्रीच मेथी तोडून घेतली होती आणि मग सकाळी उठून ही अशी छान धुवून घेतली स्वच्छ. त्याच्यातली सगळी ती माती वगैरे असते ती काढून घेतली आणि छान अशी स्वच्छ धुवून घेतली आणि परत त्याला बारीक कट करून घेतलं. अशी बारीक छान कट करून घ्यायची आणि मग परत त्याच्यामध्ये 4-5 हिरव्या मिरच्या, 2-3 लसूणच्या पाकळ्या आणि एक तुकडा अर्ध्याचा बारीक करून घेतला. आणि ते मी गव्हाचं पीठ घेतलं, फक्त गव्हाचं पीठ घेतलं मी. आणि मग परत त्याच्यामध्ये लाल मिरची ॲड केली. आणि इथं आमची लाईट गेली होती सकाळ त्यामुळे थोडासा असा अंधार पडला. इथं मी लाल मिरची ॲड केली आणि हळद ॲड केली. हळदीनं पण छान कलर येते ना, आणि लाल मिरची छान अशी चवीला पण छान लागते. तुमच्या आवडीनुसार टाकायची. आणि मग परत मी इथं पांढरे तीळ टाकून घेतली आणि मग परत जिरे टाकून घेतलं. त्याच्याने कशी छान अशी चव लागते जिऱ्यानं आणि पांढऱ्या तिळानं पण. तर इथं बघा पांढरे तीळ आणि जिरे ॲड करून घेतले मी. आणि मग परत ओवा टाकून घेतला, बारीक असं करून ओवा टाकून घेतला. कसं एका हातामध्ये फोन आणि एका हातामध्ये काम करायचं नाही, असं त्याच्यामुळे परेशानी होती. तर त्यामुळे थोडं समजून घ्या. आणि मीठ चवीनुसार टाकायचं. इथं मी मीठ ॲड केलं, तर मीठ चवीनुसार टाका. आणि इथं बघा मी ओवा बारीक असं करून टाकून घेतला. आणि त्याच्यानंतर मग इथे आपली बारीक केलेली मेथी ॲड करायची आणि सगळं एकत्र करून घ्यायचं. आता इथं बघा लाईट नेमकीच आली होती, मी मेथी अशी टाकायला लाईट यायला. आणि इथं असं मेथी सगळी ॲड करून घेतली आणि सगळं एकत्र करून घेतलं. पिठाचा गोळा छान असा एकत्र करून घ्यायचा. आणि मग परत त्याच्यामध्ये परत लक्षात आलं माझ्या, नाही का, आपलं हिरवी मिरचीची पेस्ट तशीच राहिली. मग परत त्याच्यामध्ये हिरवी मिरचीची पेस्ट टाकली आणि परत सगळं एकत्र करून घेतली. हिरवी मिरचीची पेस्ट सगळ्या पिठामध्ये एकत्र करून घेतली आणि मग परत सगळं एकत्र करून घेतलं. छान असा पिठाचा गोळा तयार करून घेतला. इथं बघा माझ्या लक्षातच आलं नाही की हिरवी मिरचीची पेस्ट टाकायची, परत लक्षात आली त्यामुळे ॲड करून घेतली. आणि परत पीठ मळताना त्याच्यामध्ये थोडंसं तेल ॲड करून घ्यायचं आणि मग परत छान असा पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा. 1-5 मिनटं त्याला रेस्ट करायला ठेवायची आणि परत त्याच्याशी गोळा करून घ्यायचा. तर थोडंसं हाताला तेल लावून घेतल्यानं पिठाचा गोळा पण असा छान होतो. आणि थोडंसं पीठ लावून असे मी चपातीसारखीच लाटून घेतली त्याला. आपलं थोडंसं तेल आणि पीठ टाकून असं छान असं पीठ लाटून घेतलं. आणि इथं बघा तापला होता तवा, त्याच्यात तेल लावून घेतलं तेल तव्याला. आणि मग परत ती पराठा त्याच्यावर टाकला आणि साईडनं तेल सोडून घेतलं, म्हणजे कसं साईडनं छान असं भाजून निघतं. इथं बघा किती छान असा भाजला आपला पराठा. आणि मग परत वरून त्याला तेल लावून घ्यायचं. इथं बघा दोन्ही साईडनं छान असं माझं पराठा छान भाजून घेतलं. तर असेच करून मी सगळे पराठेही तयार करून घेतलेत. तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तुम्हाला कसे वाटले व्हिडिओ ती प्लीज कमेंटमध्ये सांगा. आणि कोणते कसे करायचे, तुम्हाला बघायला कोणते आवडतील व्हिडिओ, बाळांचे आवडतात का, रेसिपीचे आवडतात, कसे आवडतात ते प्लीज कमेंटमध्ये सांगा. आणि इथं मी सकाळी नाश्ता करत होते चहा चपाती. तर थँक्यू.